हा जो प्रकार घडलाय तो स्टाफ सिलेक्शन कमिशन जनरल ड्युटी 2025च्या मैदानामध्ये घडला। पोलीस भरतीला पण असंच काही झालं होतं। एक पावसाळ्यात मैदानी आली, वरनं पाऊस चालू, खाली पोरग 1600 पळतय, पोरगी 800 पळते आहे। ना कुणाकडे तक्रार, ना कुणाला सांगायचं नाही। आपल्याला काही लागलं तरी चालेल, डोकं फुटलं तरी चालेल, पण मला वर्दी घालायची आहे हाच फक्त डोळ्यामध्ये ध्यास होता। इथं पण असंच काही घडलंय। बरं, फी भरत असताना तुम्ही डुप्लिकेट पैसे घेता का यांच्याकडनं? ह्यांच्याकडनं ओरिजिनल पैसे घेता, मग ओरिजिनल मैदान द्यायला तुम्हाला काय होतं? बरं, यांनी गुन्हा काय केला? फॉर्म भरला, हा गुन्हा आहे का? आपल्याला देशाची सेवा करायची आहे, हे क्षेत्र निवडलं, हा गुन्हा आहे का यांचा? का गरिबीमध्ये जन्म झाला, हा गुन्हा आहे यांचा? नेमकं यांच्यासोबत असं का होतंय? ऐन पावसाळ्यात मैदानी चाचणी कशासाठी? बरं, पळत असताना लागलं, कुणाच्या पायाला लागलं, कुणाच्या डोक्याला लागलं, कुणाच्या हाताला लागलं, भले तुम्ही तास 2 तास इलाज करून ते नीट करून द्याल, पण ते कोण नीट करून देणार जे 1.5 वर्ष डोळ्यामध्ये स्वप्न बघितलेलं असतं, गावाकडे रक्ताचं पाणी करून फिजिकल केलेलं असतं। बरं, तुम्हाला या पोरांकडून पाहिजे का असतंय? पोरांना फिजिकल चांगलं दिलं पाहिजे, मग त्याला चांगलं मैदान द्यायचं काम तुमचं आहे। त्या मैदानामध्ये जो कोण अधिकारी आहे त्यांना अगोदर 2 राऊंड मैदानात मारून बघायचे, मग पोरांना पळवायचं। तुम्हाला 2-3 व्हिडिओ दाखवतो, तुम्ही व्हिडिओ बघा, मला सांगा हे मैदान कशासाठी? पूर्ण मैदानात चिखल आहे, वरनं पाऊस चालू आहे आणि पोरांचं फिजिकल चालू आहे। म्हणजे हे फक्त पोरांच्या नशिबाशी खेळणं चालू आहे। नेमकं फिजिकल चालू आहे का काय चालू आहे कुणालाच समजत नाही। तुम्हाला व्हिडिओ बघा तुम्ही, कशासाठी हे असं घडतंय? बरं, ह्या गरीबासोबतच का? काय केलं यांनी? टोटल ग्राउंडवर चिखल, पाऊस वरनं चालू आहे, सगळे अधिकारी टेंट मध्ये बसलेत, फक्त पोरं चक्रा मारते। तुमचा जो वेळ आहे, तुमचे जेवढे राऊंड आहेत तेवढ्या वेळामध्ये असल्या ग्राउंडवर ते राऊंड होतील का? तुमची जी इच्छा आहे की पोरगा शरीराने मजबूत असला पाहिजे, ताकदवान असला पाहिजे, मग अशा ग्राउंडवर त्यानं ताकद कशी दाखवायची? त्याचा सराव आहे फिजिकलचा, तो त्याने कसा दाखवायचा याच्यामध्ये तुम्हीच सांगा। कसा दाखवायचा? किती बेकार ग्राउंड आहे, गोट्या एवढं पाय जाते चिखलात। बघा, ही पोरग घसरलं। पूर्णतः पोरांसोबत हा खेळ मांडला आहे। ना धड फिजिकल नीट व्हावं, ना धड डोळ्यासमोर बघितलेलं स्वप्न पूर्ण व्हावं। इथं फक्त आणि फक्त जखमा व्हाव्या। भले ग्राउंड नीट नाही झालं म्हणून ती मनावर लागलेली जखम असेल, आणि जर समजा ग्राउंड मध्ये पडलं ती पायाला लागलेली जखम असेल। ह्या जखमेमुळं पोरानं 1.5-2 वर्ष केलेल्या सरावावर पाणी फिरणार आहे, याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे। यांचं टार्गेट जे असतं त्या टार्गेटला अनुकूल वातावरण तुम्ही दिलं पाहिजे। ऐन पावसाळ्यात, ऐन पडत्या पावसाळ्यात फिजिकल कशासाठी? बरं, हे थांबवलं जाऊ शकत नाही का? असं काही नाही का हे थांबवलं जाऊ शकतं? जाऊ शकतं, पण गुन्हा फक्त एकच आहे, गरीब मुलं आहे ते, डोळ्यामध्ये टार्गेट आहे, आपली परिस्थिती बदलायची आहे, आपलं घर बदलायचंय, आपल्या आई वडिलाची मोल मजुरी थांबवायची आहे, एवढंच टार्गेट आहे। म्हणून ही पोरं तसल्या चिखलात सुद्धा पळते। कुणाकडे तक्रार करायची यांनी? आणि गरीबाचं ऐकतंय कोण? हे कुठंतर थांबलं पाहिजे। आणि सगळ्यांनी भरपूर व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सर्वांना हे कळलं पाहिजे। जय हिंद, जय महाराष्ट्र।